आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। साखर उद्योगाचा शाश्वत, हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत साखर उद्योगासाठी तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, सल्लागार, विविध मशिनरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले। त्यांनी बाजारातील साखरेच्या दरातील चढ उतार, हवामानातील अनिश्चितता अशी उद्योगासमोर गंभीर आव्हाने निर्माण होत आहेत। पूर्वी साखर हे एकच मुख्य उत्पादन होते, त्यावरच कारखान्याची आर्थिक फलश्रुती ठरत असे। आज परिस्थिती बदलताना दिसत आहे। उपपदार्थ निर्मितीकडे सर्वच कारखान्यांचा कल वाढलेला दिसत आहे। उपपदार्थांमधून मूल्यवर्धन करून उद्योगाला नव्या आर्थिक संधी उपलब्ध होऊ शकतात। तेव्हा कारखान्यांनी साखर व इतर उपपदार्थ निर्मितीकरिता आधुनिकीकरण, ॲटोमायझेशन याचा वापर करून कमीत कमी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावर भर दिला पाहिजे। त्यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले। ऊस क्षेत्र मर्यादित असल्यामुळे आहे त्या जमिनीमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकाधिक ऊस उत्पादन घेणे गरजेचे आहे। याप्रसंगी नव्याने नियुक्त झालेले कार्यकारी संचालक CEO तसेच महाराष्ट्र शासनाकडून कार्यकारी संचालक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा सत्कार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। तांत्रिक सत्रामध्ये तज्ज्ञांनी CBG निर्मिती, झिरो लिक्विड डिस्चार्ज, ऊस बायोमासचा वापर, ड्युएल फीड स्टॉक वापरून इथेनॉल उत्पादन, इथेनॉल प्रकल्पांचा विस्तार, वाफ व ऊर्जा संवर्धनातील प्रगती, ग्राहकांच्या मागणीनुसार साखर उत्पादन कार्यक्षमतेसाठी उपलब्ध संधी, कारखाना प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी प्रश्नोत्तर सत्राद्वारे कारखान्यामधील प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणीवर व्यावहारिक उपाय सुचवण्यात आले। सदर कार्यशाळेत साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सहकारी व खाजगी साखर कारखान्यातील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, आर्थिक तज्ज्ञ, विविध मशिनरी उत्पादकांचे प्रतिनिधी तसेच भारतीय शुगरचे अध्यक्ष श्री विक्रमसिंह शिंदे, CEO संग्रामसिंह शिंदे, समिती सदस्य उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।